Welcome all of you. Today we are discussed about the unit number 5 earthing system, in which we discussed about IE rules and factors affecting on earth resistance. म्हणजे आपण यामध्ये काय करणार आहोत, IE rules इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स संदर्भात इन्फॉर्मेशन बघणार आहोत. प्लस अर्थिंग सिस्टीमवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, प्लस अर्थिंग सिस्टीम इम्प्रूव्हमेंट कसे करायचे त्यामध्ये याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो myself, Mr. Vaswade Yogesh, lecturer from Electrical Department, SRT Polytechnic, Kedrao. In previous lecture, we seen about definition of earthing, what is the purpose of earthing, what is necessity of earthing, what is the main importance of earthing, and how earthing protects human being and equipment from the electrical shock. These points we are covered in previous lecture. Now in this lecture we start with the necessity of earthing. Main necessity or purpose of earthing to avoid the human being from electrical shock. We seen already earthing protects the human being from electrical shock to avoid the risk of fire due to the earth leakage current through unwanted path. In previous lecture we seen about this point in which त्यामध्ये काय झाले, इन्सुलेशन निघाल्यामुळे काय होणार, हे बॉडीला टच होणार. पण ज्यावेळेला हे बॉडीला टच होत असतं त्यावेळेला काय होतं, एक मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होतं. ओके, मग मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्यामुळे काय होतं, ते इक्विपमेंटला आग लागण्याची शक्यता असते. अशी फायर हजार्ड्स तयार होऊ नये यासाठी आपण काय करतो, अर्थिंग इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळेला अर्थिंग हे वायर ह्याला कनेक्ट होणार आहे, बॉडीला टच होणार आहे, त्यावेळेला लगेच काय होणार आहे, ही फ्यूज असेल ती फ्यूज ब्लोन होऊ शकते. जसे शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ट्रिपिंग होतं किंवा फ्यूज मेल्ट होते, त्या टाईपमध्ये अर्थ फॉल्ट झाल्यानंतर ट्रिपिंग होणार आहे किंवा फ्यूज ब्लोन होणार आहे, मेल्ट होणार आहे फ्यूज. त्यामुळे काय होत असतं, या ठिकाणी हा करंट जास्त वेळ सस्टेन राहत नाही. सस्टेन न राहिल्यामुळे या ठिकाणी स्पार्किंग आहे ती स्पार्किंग एकदम मिली सेकंदमध्ये असते. ते काय एवढं ह्युमन बिईंगला इफेक्ट करत नाही. थर्ड पॉइंट इज टू इन्श्योर दॅट द व्होल्टेज any part of an electrical system is maintained at safe value so as to prevent overcurrent or excessive voltage on the appliances or equipment. This part is regarding to the three-phase balance system. We seen earlier or previous lecture. In three-phase balance system, when the we said the system is balancing when all the voltages across phasor neutral or line voltages are equal for this system. म्हणजेच लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे इक्वल असतील तिन्ही फेजचं, प्लस द करंट थ्रू इच ब्रांच और इच फेज विल बी इक्वल. प्रत्येक ब्रांचमधला करंट काय पाहिजे, इक्वल पाहिजे. तसंच एव्हरी ब्रांचचा जो इम्पेडन्स आहे, इम्पेडन्स असेल किंवा रेजिस्टन्स असेल, तो प्रत्येक ब्रांचचा किंवा प्रत्येक फेजचा इम्पेडन्स किंवा जो काही रेजिस्टन्स असेल तो इक्वल पाहिजे तिन्ही ब्रांचचा. तर त्याला काय म्हणतो आपण, बॅलन्सिंग सिस्टीम. पण ज्यावेळेला अनबॅलन्सिंग होतं, अनबॅलन्सिंग म्हणजेच काय, सपोज फेज 1 फेज 2 आणि फेज 3चा लोड आहे, यातला एकाचा लोड इन्क्रीज झाला तर काय होणार आहे, ह्या लोडचा करंट इन्क्रीज होणार आहे. मग करंट इन्क्रीज झाल्यामुळे व्होल्टेजसुद्धा डिक्रीज होणार किंवा इन्क्रीज होऊ शकते अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ लोड. लोडनुसार तो करंट इन्क्रीज होईल किंवा व्होल्टेज डिक्रीज होईल, या पद्धतीने होऊ शकतं. मग तो अनबॅलन्स झालेला करंट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं, हे न्यूट्रल पॉईंट काय केलेले असते, अर्थ केलेले असते. मग करंट बॅलन्स असताना ही सिस्टीम काय स्टेबल असते, त्यामुळे न्यूट्रल पॉईंटमधला करंट 0 असतो. पण ज्यावेळेला करंट अनबॅलन्स होईल त्यावेळेला न्यूट्रल पॉईंटमधला करंट आहे तो 0पेक्षा ग्रेटर असणार आहे. वेन करंट इज गोज टू ग्रेटर दॅन 0 then unbalancing occur and then various types of fault occurs in a circuit. That means overcurrent or excessive voltage on the appliances or equipment, that type of fault occurs in the system. So to prevent these faults, we connect the neutral point of the system to the earth so that the neutral point current will be 0, so that the equipment voltage will be maintained at safe value. हे तिन्ही पॉईंट झाले. मग ह्युमन बिईंगचं प्रोटेक्शन करण्यासाठी, इक्विपमेंटचं प्रोटेक्शन करण्यासाठी, रिस्क ऑफ फायर अवॉइड करण्यासाठी, त्यानंतर जे व्होल्टेज आहे किंवा करंट लेवल असेल ते एका सेफ लेवलपर्यंत मेंटेन करण्यासाठी आपण अर्थिंगचा यूज करतो. नेक्स्ट
Next is the Indian standard specification regarding earthing of electrical equipment. Earth continuity conductor should not be less than 2.9 mm, that means 14 SWG. जो का अर्थ कंडक्टर आहे, अर्थ कंटिन्युटी कंडक्टर म्हणजे आपण ज्या इक्विपमेंट थ्रू किंवा इक्विपमेंटचं कनेक्शन अर्थिंग बरोबर करणार आहोत, तो कंडक्टर 2.9 mm पेक्षा कमी नसायला पाहिजे किंवा त्या स्टँडर्ड वायर गेज 14 स्टँडर्ड वायर गेजपेक्षा तो मोठा नसायला पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये बघा हा अर्थ रॉड आहे, अर्थ रॉड असेल किंवा अर्थ कंटिन्युटी कंडक्टर असेल तर 2.9 mm पेक्षा कमी नसायला पाहिजे किंवा 14 त्याचा वायर गेज किती पाहिजे, 14 वायर गेजपेक्षा तो कमी असायला पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. वायर गेज आणि डायमीटर दोन्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, त्यामुळं 2.9 mm पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 14 वायर गेजपेक्षा तो जास्त नसायला पाहिजे. ओके. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर हा सुद्धा तसाच तुम्हाला मेंटेन करायचा आहे. ओके. नेक्स्ट इज डिस्टन्स फ्रॉम अर्थिंग इलेक्ट्रोड should not less than 1.5 मीटर. इक्विपमेंटचं डिस्टन्स ते अर्थ कंडक्टर ह्याचं डिस्टन्स आहे तो 1.5 मीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे. ओके. ते 1.5 मीटरपेक्षा जास्त डिस्टन्स असायला पाहिजे, नाहीतर काय होणार, प्रत्येक वेळी डिस्चार्ज होत राहणार थोड्या लिकेज करण्यासाठी. त्यामुळे तो डिस्टन्स आहे अर्थिंग इलेक्ट्रोड किंवा अर्थिंग प्लस मेन इक्विपमेंट. नेक्स्ट, फ्रॉम द बिल्डिंग इन्स्टॉलेशन सिस्टीम इज बेईंग अर्थड. म्हणजेच काय, आपण मग अशी बघितली थोड्या वेळापूर्वी, त्यामध्ये काय ही बिल्डिंग आहे, सपोज बिल्डिंग आणि अर्थिंग ह्यामधला डिस्टन्स काय 1.5 मीटरपेक्षा जास्त पाहिजे, कमी नसायला पाहिजे, की जेणेकरून जे काय अर्थिंग होणार आहे, जे काही लाईटनिंग स्ट्रोक होणार आहे बिल्डिंगवरती, तो लाईटनिंग स्ट्रोक डायरेक्टली रॉडवरती पडावा, या अर्थिंगवरती जाऊ नये. त्यामुळे ह्याचा डिस्टन्स किंवा सेकंड काय असतं, सपोज हे डिस्टन्स एकदम कमी असेल तर काय होणार आहे, हा डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज ह्या बिल्डिंगमध्ये येऊ शकतो, जो काही चार्ज आहे त्या चार्जचा इफेक्ट बिल्डिंगवरती होऊ शकतो. त्यामुळं याचा डिस्टन्स, अर्थिंगचा डिस्टन्स त्या बिल्डिंगपासून जेवढा जास्त असेल तेवढं इफेक्टिव्ह अर्थिंग सिस्टीम किंवा लाईटनिंग प्रोटेक्शन सिस्टीम आपल्याला इन्स्टॉल करता येईल. ओके. कारण ह्यातला जो चार्ज असणार आहे लाईटनिंग पडल्यानंतरचा, तो चार्ज पुन्हा या घराकडे उलट जाऊ शकतो, जे काही घरातले इक्विपमेंट असतात ते डॅमेज करू शकतो यातला चार्ज. त्यामुळे हा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स जास्त पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, रेजिस्टन्स ऑफ अर्थ. इन दिस टेबल gives the resistance of various types of substations or residential unit or commercial unit or industrial unit. What type of resistance or which type of resistance required for the system which is not greater than above given value. For large power station up to the 0.5 ohm resistance is required. Below that we maintain the resistance value. For major power station below 1 ohm resistance required. Small substation up to the 2 ohm resistance required. DTR structure, that means आता मोठमोठे टावर वगैरे असतात त्या ठिकाणी त्याचा रेजिस्टन्स 5 ओहमपेक्षा कमी असायला पाहिजे. टॉवर फूट रेजिस्टन्स, जो टॉवरमधला 2 टॉवरमधला जे फूटमधला रेजिस्टन्स आहे जमिनीमधला, तो किती पाहिजे, 10 ओहमपेक्षा कमी पाहिजे. नेक्स्ट, इन ऑल अदर केसेस, म्हणजे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, बाकी साऱ्या केसेसमध्ये काय असणार आहे, 5 ओहमपर्यंतच रेजिस्टन्स पाहिजे, त्यापेक्षा जास्त रेजिस्टन्स असायला नको पाहिजे. ओके. आता हे रेजिस्टन्स कसा मेंटेन करायचा ते मेथड आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. फोर्थ पॉईंट, अर्थ वायर अँड अर्थ इलेक्ट्रोड शुड बी द सेम मटेरियल. आता अर्थ वायर, ही अर्थ वायर आहे आणि हा अर्थ इलेक्ट्रोड आहे, दोन्ही सेम मटेरियल पाहिजे. म्हणजे जर कॉपर अर्थ इलेक्ट्रोड असेल तर हा कॉपरची वायर पाहिजे, जी आय असेल तर जी आयचीच अर्थची वायर पाहिजे, दोन्ही वेगळे मेटल नसायला पाहिजेत. अर्थिंग इलेक्ट्रोड शुड ऑलवेज प्लेस्ड इन व्हर्टिकल पोझिशन. म्हणजे आपला अर्थिंग इलेक्ट्रोड आहे तो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये प्लेस करायचा नाही आहे. आता बघा हा अर्थिंगचा इलेक्ट्रोड आहे, तो काय केला आहे, व्हर्टिकल पोझिशनमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. तो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये कधी इन्स्टॉल करायचं नाही, कारण का, जर आपण हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये इन्स्टॉल केला तर त्याचा अर्थ एरिया कमी होतो. ते जर व्हर्टिकल पोझिशनमध्ये इन्क्रीज केला तर त्याचा जमिनीचा ग्राउंडिंग एरिया इन्क्रीज होणार आहे. ओके.
earth wire should be provided at the main board, all supply board, control panels, distribution panels, etc. so that all the equipment easily connected to the earth. जी काय अर्थ वायर असेल ते अर्थ वायर कुठंपर्यंत कनेक्ट करायचं आहे, म्हणजे आपण अर्थिंग बघितलं. आता हे अर्थिंग आहे ते कुठंपर्यंत इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट करायचं आहे किंवा घरामध्ये कुठे कनेक्ट करायचं आहे. तर अर्थ वायर जे असेल ते मेन बोर्डाला, म्हणजे जो स्विच बोर्ड असतो त्याच्या मेन स्विचला पाहिजे. जर आयर्न क्लॅड स्विच असेल तर त्या आयर्न क्लॅडच्या स्विचला पाहिजे. त्या ठिकाणी एक वेगळा अर्थिंग बोल्ट पाहिजे त्या स्विच बोर्डवरती, त्या ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर सप्लाय बोर्डच्या ठिकाणी अर्थिंग पाहिजे. जे काही कंट्रोल पॅनल्स आहेत त्याच्या मेटॅलिक फ्रेमला अर्थिंग दिलं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन पॅनल्स असतील त्यांचीसुद्धा मेटॅलिक फ्रेमला अर्थिंग दिलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला तिथून अर्थिंग डायरेक्टली इक्विपमेंट्सना प्रोव्हाइड करता येईल इझिली. नेक्स्ट इज द अर्थ वायर शुड बी टेकन फ्रॉम द GI पाईप 12.7 mm diameter of minimum 30.5 centimeter length above and below ground surface to protect against mechanical damage. आता जो काय अर्थ पाईप आहे GI पाईप आहे, आपण काय करणार आहे, जो अर्थिंगचं कनेक्शन आहे, जे अर्थिंगचं कनेक्शन आहे, ओके. आता अर्थिंगचं आपण नंतर बघणार आहोत कसं आहे ते. आता हे रॉड अर्थिंग आहे, ह्याच्यावरती मी GI पाईपमधून काय केलं, ही वायर वरती आणणार आहे, ठीक आहे, की जेणेकरून वायर ही कट वगैरे होऊ नये यासाठी या ठिकाणी GI पाईपचं इन्सर्ट केले जाते. मग GI पाईप जे असणार आहे ती 12.7 mm पेक्षा, ओके, 12.7 mm पेक्षा कमी नसायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर ही लेंथ किती पाहिजे, 30.5 सेंटीमीटर अबाव द ग्राउंड अँड बिलो द ग्राउंड. आता जी ग्राउंडच्या वरती सुद्धा 30.5 सेंटीमीटर पाहिजे आहे पाईप अँड बिलो द 30.5 सेंटीमीटर, ओके. It is requirement of earthing system. Next is the below the ground surface to protect against the mechanical damage. जर एखादा मेकॅनिकल डॅमेज असेल तर ते अवॉइड करता येईल आपल्याला, की जेणेकरून अर्थ कंडक्टर असेल तो कट होणार नाही आहे. नेक्स्ट इज अर्थिंग शुड बी जनरल कॅरीड आउट इन अकॉर्डन्स विथ द IE rules 1956 अँड रिलेव्हंट रेग्युलेशन ऑफ कन्सर्ड इलेक्ट्रिकल सप्लाय अथॉरिटी. जी काय अर्थिंग सिस्टीम आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे त्यासाठी IE रूल्स कुठे एक्सप्लेन केलेत, IE रूल्स नंबर 1956 which we are studying in chapter number 1 or unit number 1 and relevant regulation of concerned electrical supply authority. आता रिलेव्हंट अथॉरिटी म्हणजेच काय, आता महाराष्ट्रामध्ये काय आपण MSEBची सप्लाय सिस्टीम यूज करतो किंवा दुसऱ्यासुद्धा सप्लाय सिस्टीम आहेत, म्हणजे जसं रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स कंपनी किंवा टाटा कंपनी असेल ते आपल्याला काय वीज प्रोव्हाइड करत असते, ठीक आहे. मग ती वीजचं ती सप्लाय अथॉरिटी असेल त्याच्या रेग्युलेशन्स काय असेल त्यानुसार सुद्धा आपल्याला अर्थिंग सिस्टीम इन्स्टॉल करायचे आहे. प्लस जे काय इंडियन इलेक्ट्रिकल रूल्स आहेत त्या रूल्सनुसार आपल्याला अर्थिंग सिस्टीम इन्स्टॉल करायचे आहे. IE रूल नंबर 32, 51, 61, 62, 67, 82, bracket 2 and 90 are mainly applicable to earthing. जे IE रूल नंबर 1956 मध्ये जे नंबर्स आहेत 32, 51 वगैरे ते आपल्याला अर्थिंग सिस्टीमसाठी ॲप्लिकेबल आहेत. IS कोड फॉर प्रॅक्टिस फॉर अर्थिंग इट्स IS इज IS 3043 1987. आपल्याला कोणता IS यूज करायचा आहे, 3043 ॲज टू 1987चा IS यूज करायचा आहे अर्थिंगच्या प्रॅक्टिससाठी किंवा अर्थिंग इन्स्टॉलेशनसाठी. द ब्रिंग द बॉडी ऑफ द इक्विपमेंट्स ॲट झिरो पोटेन्शियल अँड दस वी विल अवॉइड द शॉक टू द ऑपरेटर. आता जे ब्रिंग द बॉडी टू द ॲट झिरो पोटेन्शियल म्हणजेच काय, त्या इक्विपमेंटमधलं आणि त्या अर्थिंगमधलं जे व्होल्टेज असेल ते आपल्याला झिरो करायचे. व्होल्टेज झिरो करायचे आहे म्हणजेच काय, तिथला रेजिस्टन्स झिरो करायचा आहे. V इज इक्वल टू I इंटू R. रेजिस्टन्स झिरो लेवलला नेला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज झिरो लेवलला येणार आहे. म्हणजे सपोज आता हे इक्विपमेंट आहे कन्सिडर करू आणि इथला अर्थ कंडक्टर आहे, ठीक आहे. ह्यामध्ये मी व्होल्टमीटर कनेक्ट केलं तर ह्यातलं व्होल्टेज किती दाखवायला पाहिजे, मला झिरो दाखवायला पाहिजे. म्हणजे रेजिस्टन्स काय पाहिजे, आयडियल कंडिशनमध्ये झिरो पाहिजे अर्थ रेजिस्टन्स, ओके. पण ॲक्च्युअल कंडिशनमध्ये तसं नसतं, थोडंफार रेजिस्टन्स येतो. आपण बिलो 5 ओम रेजिस्टन्स मेंटेन करावं लागतो त्या ठिकाणी, ठीक आहे. ह्याचा अर्थ पोटेन्शियल आहे म्हणजे सप्लाय चालू झाल्यानंतर या दोघांमधला अर्थ पोटेन्शियल आपला झिरो पाहिजे तरच ते अर्थिंग प्रॉपर होऊ शकते. दस विल अवॉइड द शॉक टू द ऑपरेटर, ओके. नाव नेक्स्ट
Our next point is factors affecting on the earth resistivity, in which first is soil conductivity, second is soil resistivity, third is moisture, fourth is effect of current magnitude, fifth is current magnitude, sixth is dissolved salt, seventh is area available, last is abstraction. These points which are affects the resistivity of earth. Now we will discuss about that. First is soil resistivity and soil conductivity. These are two different points, but they are inversely proportional to the each other, so that we will cover in this point both these 2 points. Soil resistivity and soil conductivity always plays important role in determining the performance of earth electrode. ओके, म्हणजेच काय सॉइल रेजिस्टिव्हिटी असू दे किंवा सॉइल कंडक्टिव्हिटी, दोघांचं मिनिंग बऱ्यापैकी सेम पण डिफरन्स सुद्धा आहे. रेजिस्टिव्हिटी म्हणजेच काय, ऑपोजिशन ऑफ द फ्लो ऑफ करंट, अँड कंडक्टिव्हिटी मीन्स इट हेल्प्स टू फ्लो द करंट. हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला इथं अर्थ इलेक्ट्रोडच्या बाबतीत इम्पॉर्टंट आहे. वेन सॉइल इज ड्राय देन अर्थ रेजिस्टन्स इज हाय, देन अर्थ कंडक्टिव्हिटी इज लेस. ज्यावेळेस सॉइलमध्ये मॉइश्चर कंटेंट नसतात, म्हणजे सॉइल एकदम ड्राय सॉइल आहे. ओके, म्हणजेच काय, जर आपण काळी माती कन्सिडर केली तर त्यामध्ये काय असते, वेट सॉइल असतं, त्या ठिकाणी अर्थ रेजिस्टन्स तुम्हाला कमी मिळणार आहे. पण ज्या ठिकाणी एकदम खडकाळ जमीन असेल, म्हणजे वाळवंट वगैरे असेल, तर त्या ठिकाणची सॉइल काय असते, ड्राय असते, माती ड्राय असते, म्हणजे त्यामध्ये काहीसुद्धा ओलावा नसतो. त्यावेळेला पाणी हे काय प्युअर वॉटर नाही, जे काही वेस्ट वॉटर आहे ते काय रेजिस्टन्सचा करंटचं कंडक्टर आहे. एक वॉटर म्हणजेच काय करंटचा कंडक्टर आहे. पण जर वॉटर कंटेंट त्यामध्ये नसेल जमिनीमध्ये, तर अर्थ रेजिस्टन्स असेल तो हाय असणार आहे, अर्थची कंडक्टिव्हिटी लेस असणार आहे. म्हणजे जेवढे मॉइश्चर कंटेंट मातीमध्ये जास्त तेवढं इलेक्ट्रिसिटी त्यामधून जास्त फ्लो होणार, म्हणजे अर्थिंग आपलं चांगल्या प्रकारे होणार आहे. अर्थ कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे ॲक्च्युअल आपल्याला, आणि अर्थ रेजिस्टन्स एकदम लो पाहिजे, ही कंडिशन आहे. पण ड्राय सॉईलमध्ये काय असतं, अर्थ रेजिस्टन्स इज हाय अँड earth conductivity is less. When the soil is wet, then earth resistance is less and earth conductivity is high. It's change soil to soil. म्हणजे मी सांगितलं मगाशीपणे, पांढरी माती घेतली तर रेजिस्टन्स जास्त असणार, काळी माती वापरली आपण तर त्या ठिकाणचा रेजिस्टन्स कमी असणार आहे. तर वाळवंटामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी तर अर्थ रेजिस्टन्स एकदमच कमी असणार आहे त्या ठिकाणी. इट डिपेंड्स ऑन द फिजिकल कॉम्पोजिशन ऑफ द सॉइल, मॉइश्चर कंटेंट्स, डिसॉल्व्ड सॉल्ट्स, ग्रेन साइज and distribution, seasonal variation, current magnitude, etc. आता सॉइलचं जे काही कंडक्टिव्हिटी किंवा रेजिस्टिव्हिटी असणार आहे ती कशावर डिपेंड असणार आहे, फिजिकल कंपोजिशन ऑफ द सॉइल. म्हणजे माती एकदम बारीक आहे का एकदम जाड आहे, अशा फिजिकल कंपोजिशनवरती, म्हणजे त्या सॉइलच्या साईजवरती सुद्धा डिपेंड असणार आहे. मॉइश्चर कंटेंटच्या सॉइलमध्ये ओलावा किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती आहे त्यावर डिपेंड असणार. डिसॉल्व्ड सॉल्ट म्हणजेच त्या ती मती क्षारपड आहे का एकदम प्युअर आहे. तर क्षारपड जमीन असेल म्हणजे त्यामध्ये मिठाचं प्रमाण असेल तर काय होणार आहे, त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज असणार आहे. सॉल्ट काय आहे, सॉल्ट वॉटर इलेक्ट्रिसिटीची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करतं. ग्रेन साईज म्हणजेच काय, तुमच्या जर दगड कुठे वगैरे असतील, दगड वगैरे असेल तर ते ग्रेनची साईज, जर बारीक दगड असेल तर ठीक आहे, पण मोठे दगड असेल तर तिथं प्रॉब्लेम येणार आहे, कारण करंटची कंटिन्युटी आपल्याला भेटणार नाही. जसं सॉईलचं सांगितलं, सॉईल जर एकदम मोठे असेल तर करंट कंडक्टिव्हिटी मिळू शकत नाही. तसं ग्रेन साईज म्हणजे दगडांची साईज जर मोठी असेल त्या ठिकाणी तर करंट कंडक्टिव्हिटी मिळू शकत नाही. तर त्याचं वेल डिस्ट्रीब्युशन झालं असेल, ग्रेन साईज अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, दगड असतील ते लहान असतील, त्याचं योग्य प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन असेल, म्हणजे एकमेकाला कनेक्ट असतील तर त्या ठिकाणी अर्थिंग रेजिस्टन्स कमी असणार आहे. जर ते एकमेकांपासून लांब असतील तर अर्थिंग रेजिस्टन्स जास्त असणार आहे. सीझनल व्हॅरिएशन, दॅट मीन्स इन रेनी सीझन the earth resistance will be low and conductivity will be high, but in summer season the earth conductivity is low and earth resistance will be high, so it will be required to fill the water in the earthing system. Current magnitude, आता करंट मॅग्निट्यूड सुद्धा डिपेंड असणार आहे, ते आपण थोड्यात बघणार आहोत. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ करंट अँड इट्स मॅग्निट्यूड. द सॉइल रेजिस्टिव्हिटी इज डिपेंड्स ऑन द moisture content in the soil and thermal characteristics of the soil. आता जी सॉइलची रेजिस्टिव्हिटी आहे ती मातीचा ओलावा किती आहे त्यामध्ये
किंवा थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स माती किती गरम होते किती गार होते ह्याच्या प्रमाणावरती सुद्धा डिपेंड असणार आहे. जर जमिनीमध्ये ओलावा कमी असेल तर रेजिस्टन्स जास्त असणार आहे, आपल्या अर्थिंग रेजिस्टन्स कमी पाहिजे. ठीक आहे, आपण डायरेक्टली कंडक्टिव्हिटी बोलूया. आता जी काही सॉईलची कंडक्टिव्हिटी आहे ती मॉइश्चरवरती डिपेंड आहे. मॉइश्चर कमी असेल तर कंडक्टिव्हिटी कमी, मॉइश्चर जास्त असेल तर कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. थर्मल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे समर सीझनमध्ये किंवा रेनी सीझनमध्ये जमीन किती प्रमाणामध्ये गरम होते किंवा गार होते ह्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असणार आहे सॉईल कंडक्टिव्हिटी किंवा रेजिस्टिव्हिटी. जर जमीन लवकर गरम होत असेल तर जमीन लगेच ड्राय होणार आहे, त्यामुळं रेजिस्टन्स कमी असणार आहे. जर एकदम गरम किंवा एकदम गार होत नसेल एकदम तर त्या ठिकाणी काय होणार आहे, अर्थ रेजिस्टिव्हिटी त्यानुसार व्हॅरी होणार आहे, कारण जमीन ड्राय होण्याच्या प्रमाणावरती थर्मल कॅरेक्टरिस्टिकवरती ते प्रमाण डिपेंड असणार आहे. थर्मल कॅरेक्टरिस्टिक कशासाठी बघायला पाहिजे आपल्याला, तर त्यावरतीच काय जमीन ड्राय होणार आहे काय मॉइश्चरायझर असणार आहे ते आपल्याला कळणार आहे. करंट मॅग्निट्यूड or current of significant magnitude and duration will cause significant drying condition in the soil and thus increase the soil resistivity. आता करंट मॅग्निट्यूड वरती का डिपेंड असणार आहे, बिकॉज H is equal to I square RT. That means heat formula of heat is equal to I square RT. When current increases then heat also will be increases. करंट इन्क्रीज झाल्यानंतर हीट इन्क्रीज होणार. जर जमिनीची हीट वाढली तर जमीन लवकर ड्राय होणार आहे. जमीन ड्राय झाली की अर्थ रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स डिक्रीज होणार, रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे जमीन ड्राय झाल्यानंतर आणि कंडक्टिव्हिटी डिक्रीज होत जाणार आहे. त्यामुळं करंट मॅग्निट्यूड मोस्ट अफेक्टेड ऑन द अर्थ रेजिस्टन्स और अर्थ कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉईंट इज मॉइश्चर कंटेंट. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे the resistivity of soil can be determined by the quantity of water held and resistivity of the water itself. सॉइलची रेजिस्टिव्हिटी किंवा कंडक्टिव्हिटी आपल्याला रेजिस्टिव्हिटी मिनिमम करायचं आहे, तर त्यासाठी जेवढं त्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण असेल तेवढं ती जास्त रेजिस्टिव्हिटी त्याची कमी असणार आहे आणि कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. ओके, आणि प्लस रेजिस्टिव्हिटी ऑफ वॉटर इटसेल्फ. माहिती आहे वॉटर कसलं आहे, प्युअर वॉटर आहे का सॉल्टी वॉटर आहे. प्युअर वॉटरची रेजिस्टिव्हिटी काय असते, कमी असते, रेजिस्टिव्हिटी जास्त असते, कारण प्युअर वॉटर इट इज नॉट ए कंडक्टर ऑफ ए इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर कंडक्टरचा इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्या प्युअर वॉटरमधून. मग त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, सॉल्टी वॉटर पाहिजे. सॉल्टी वॉटरमधून करंट फ्लो होऊ शकतो इझिली. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द सॉइल इज थ्रू वॉटर. आता जर प्रमाण जास्त असेल तर कंडक्टरमुळे काय होतं, सॉइलची कंडक्टिव्हिटी सुद्धा इन्क्रीज होऊ शकते, कारण कंडक्टर काय करणार आहे, सॉइलच्या कंटेंट असतील त्या सॉइलच्या कंटेंटना कनेक्ट करणार आहे एकमेकांशी. त्यामुळे काय होणार आहे, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द सॉइल इज थ्रू द वॉटर. वॉटरमधून त्या सॉइलच्या कंटेंटची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते किंवा कंडक्शन इन्क्रीज होऊ शकतं त्यामधून. द रेजिस्टन्स ड्रॉप्स क्विकली टू मोर or less steady minimum value of about 15% of moisture. जर वॉटरचे ड्रॉपलेस थोडे जरी प्रमाण कमी झालं तर 50% मॉइश्चर कंटेंट त्यामधले कमी झाले तर काय होणार आहे, रेजिस्टन्स ड्रॉप जास्त होणार आहे. बट फर्दर इन्क्रीज ऑफ मॉइश्चर लेवल द सॉइल हॅव लिटिल इफेक्ट ऑन द सॉइल रेजिस्टिव्हिटी. म्हणजेच आपल्याला यामध्ये काय बघायचं आहे, जर सॉइलचं प्रमाण कमी किंवा जास्त थोड्या प्रमाणात जरी कमी किंवा जास्त झालं तर 15% मॉइश्चर कंटेंट त्यामधले कमी झाले, त्यामुळे रेजिस्टन्ससुद्धा क्विकली ड्रॉप होणार आहे, किंवा इन्क्रीज होणार आहे रेजिस्टन्स त्या मॉइश्चरच्या कंटेंटच्या प्रोपोर्शनमध्ये. ओके, नेक्स्ट इज डिसॉल्व्ह सॉल्ट. ॲज पर आवर प्रिव्हियस डिस्कशन, प्युअर वॉटर इज ए प्युअर कंडक्टर ऑफ ए इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर काय इलेक्ट्रिसिटीचा पुअर कंडक्टर आहे. ओके, म्हणजे आपल्याला प्युअर वॉटर त्या जमिनीमध्ये नसायला पाहिजे. कसलं पाहिजे, सॉल्टी वॉटर पाहिजे. जर सॉल्टी वॉटर असेल अर्थमध्ये तरच त्यामध्ये कंडक्शन होऊ शकते. ॲक्च्युली जमिनीमध्ये पाणी गेल्यानंतर ते प्युअर राहतच नाही, त्यामध्ये कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणारच आहे. पण जर सॉल्टी वॉटर असेल त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. ओके, स्मॉल क्वांटिटी ऑफ सॉल्ट इन वॉटर रिड्युसेस सॉल्ट रेजिस्टिव्हिटी बाय 80%. थोडं जरी सॉल्ट कंटेंट त्यामध्ये ॲड केला तर काय होतं, त्याची रेजिस्टिव्हिटी 80%
रिड्यूस होऊ शकते. एरिया अवेलेबल, सिंगल इलेक्ट्रोड रॉड और स्ट्रिप और प्लेट मे नॉट बी अचीव द डिझायर्ड रेजिस्टन्स अलोन. आता बस सपोज आता एरिया अवेलेबल, अर्थिंगचा किती एरिया आहे. सपोज आपण एकच अर्थिंग केलं पूर्ण इंडस्ट्रीसाठी, तर काय होणार आहे, एक अर्थिंग ते प्रत्येक इक्विपमेंटसाठी सफिशियंट नाही आहे. ओके, कारण इंडस्ट्रीमध्ये भरपूर प्रमाणात मशीन असणार आहेत. मग ते मशीन असल्यामुळे प्रत्येक रेजिस्टन्सला किंवा प्रत्येक अर्थिंगला जे काही इक्विपमेंट असतील त्याला प्रोपोर्शनमध्ये त्या अर्थिंग आपल्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे, कारण आपल्याला अर्थ रेजिस्टन्स मिनिमम लेवलला ठेवायचा आहे. प्रत्येक मशीनचा लिकेज करंट वगैरे असणार, तो लिकेज करंट त्या अर्थिंगमधून फ्लो होत असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ अर्थिंग इन्क्रीज करायला पाहिजे. सिंगल अर्थिंग उपयोग नाही आहे त्या ठिकाणी, अर्थिंगचा एरिया इन्क्रीज करायला पाहिजे. म्हणजेच काय, डीपनेस जास्त असेल तरी चालते, बट नंबर ऑफ अर्थिंग इन्क्रीज केलं ते काय होणार, त्यामध्ये आपण ते अर्थिंग पॅरलमध्ये एकमेकांच्या कनेक्ट करणार. पॅरलमध्ये काय होत असतं, रेजिस्टन्स लो होत असतो. त्यामुळे सगळे अर्थिंग आपण पॅरलमध्ये कनेक्ट केल्यानंतर अर्थ रेजिस्टिव्हिटी विल बी डिक्रीजेस ॲट मिनिमम लेवल. नेक्स्ट इज ऑब्स्ट्रॅक्शन. If the obstruction, that means virgin rock or cement concrete, is present in then soil resistivity will be affected. If obstruction म्हणजेच काय असणार, दगड असेल, सिमेंट कॉन्क्रीट असेल, अशा प्रकारचे जे काही मटेरियल्स असतील त्या मटेरियलमध्ये काय कंडक्टिव्हिटी नसते व्यवस्थित. दगड वगैरे असेल, 2 दगड असेल तर त्यामध्ये कंडक्टिव्हिटी नसणार आहे 2 दगडांमध्ये. तर त्यासाठी काय, अशा प्रकारची जी जमीन असेल तर त्या ठिकाणी सॉइल रेजिस्टिव्हिटी एकदम कमी असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट किंवा व्हर्जिन रॉकच्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी मिळत नाही चांगल्या प्रकारची. त्यासाठी काही वेगळे अरेंजमेंट आपल्याला करावे लागणार आहे अर्थिंगसाठी. किंवा डिपनेस असेल कंडक्टरचा, अर्थ इलेक्ट्रोडचा, तो डिपनेस आपल्याला इन्क्रीज करावा लागेल. नेक्स्ट इज मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग अर्थ रेजिस्टन्स. द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स इज बिलो 5 ओहम. अर्थिंगची जी अर्थ रेजिस्टन्सची जी परमिसिबल व्हॅल्यू आहे ती किती पाहिजे आपल्याला, बिलो 5 ओहम पाहिजे. ठीक आहे, इफ दिस व्हॅल्यू इन्क्रीज बियॉन्ड द लिमिट देन इट इज रिक्वायर्ड टू इम्प्रूव्हिंग ऑर रिड्युसिंग अर्थ रेजिस्टन्स. आता अर्थ रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करायचा म्हणजेच काय, आपल्याला अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस करायचा. इम्प्रूव्ह म्हणजे वाढवायचा अर्थ इथं नाही आहे, या ठिकाणी आपण मिनिंग काय घेतलंय, इम्प्रूव्ह करायचं म्हणजे अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस करायचा. ठीक आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ इन्क्रीजेस बियॉन्ड द लिमिट, जर 5 ओहमपेक्षा जास्त जर अर्थिंग रेजिस्टन्स येत असेल तर तो आपल्याला अर्थिंग रेजिस्टन्स रिड्यूस करावा लागेल. मग त्यासाठी कोणकोणत्या मेथड्स आहेत, इन्स्टॉलेशन ऑफ पॅरलल इलेक्ट्रोड, आपण थोड्या वेळापूर्वी पॉईंट बघितला तो, बाय पोरिंग वॉटर, डेप्थ ऑफ द प्लेट, यूज ऑफ पावडर, चारकोल अँड सॉल्ट, increase in plate area, larger size of earth electrode. Okay, these points are affected on the earth resistance. Okay, so that we improve the earth resistance by using these 6 methods. Now we will see one by one. First is installation of parallel electrode. Using the number of earth electrode and using them in parallel decrease the resistance of earth to sufficient value. We will discuss about this previous point. Okay, आता यामध्ये आपण प्रिव्हियस पॉईंटमध्ये डिस्कशन केलं होतं. आता त्यामध्ये काय होतं, नंबर ऑफ अर्थ इलेक्ट्रोड इन्क्रीज करायचे. नंबर ऑफ अर्थ इलेक्ट्रोड इन्क्रीज करायचे आणि ते पॅरलमध्ये कनेक्ट करायचे. ठीक आहे, म्हणजे एक इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीमध्ये एक अर्थिंग असेल तर त्या ठिकाणी 3-4 आपण अर्थिंग केले वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या प्रॉपर डिस्टन्समध्ये, तर काय होणार, ते अर्थिंग इलेक्ट्रोड्स आपण पॅरलमध्ये कनेक्ट केल्यानंतर काय होणार, टोटल जो अर्थ रेजिस्टन्स असेल तो टोटल अर्थ रेजिस्टन्स पॅरल केल्यामुळं प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स इन्क्रीज केल्यामुळं आपल्याला सफिशियंट लेवलपर्यंत रिड्यूस करता येईल. दिस सिस्टम रिक्वायर्ड द लार्ज एरिया ऑफ लँड और अर्थ, देअरफॉर इट इज इन्स्टॉल्ड ओनली प्लेस वेअर large area of plant is required. These methods mainly used for all big power and substation or small or large industries etc. आता ज्या ठिकाणी जास्त एरिया अवेलेबल आहे, म्हणजे लँड एरिया किंवा अर्थ एरिया ज्या कंपनीचा जास्त असेल किंवा सबस्टेशन पॉवर स्टेशनचा जास्त असेल त्याच ठिकाणी आपण ही सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो. ओके, अदरवाईज लहान एरिया असेल तर त्या ठिकाणी 1 ते 2 अर्थिंग सफिशियंट आहेत.
बाय पोरिंग वॉटर सॉल्ट वॉटर इन द अर्थ पीट. आपण एक अर्थिंगचं पॉईंट बघू. सपोज हे अर्थिंग आहे. आता ह्या अर्थिंगमध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी इथं अर्थिंगचं रॉड अर्थिंग आपण यूज केले. मग ह्या अर्थिंगमध्ये काय वरती एक चेंबर आहे. चेंबरमधून काय करायचं, अर्थिंगचा रेजिस्टन्स आपल्याला कमी करायचं आहे. रेजिस्टन्स कमी करण्यासाठी त्यामध्ये सॉल्ट वॉटर इन्सर्ट करायचं. तर त्यावरती काय करतो आपण, हा वरचा कवर आहे चेंबरचा, तो कवर काढतो बाजूला आणि त्यामध्ये सॉल्ट वॉटर इन्स्टॉल करायचं, म्हणजे पोअर करायचं, सॉल्ट वॉटर आतमध्ये ओतायचं. सॉल्ट वॉटर म्हटलं की काय होणार आहे, या ठिकाणची साईडची सॉईल आहे, सॉईलमध्ये सॉल्ट वॉटरचं प्रमाण इन्क्रीज होणार. वॉटर काय, सॉल्ट वॉटर इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे जे काही करंट येईल तो इझिली ग्राउंडमध्ये पास होऊ शकतो बाय युझिंग द सॉल्ट वॉटर पोरिंग ऑन द अर्थिंग चेंबर और अर्थिंग पॉइंट. Next is depth of plate. If the earth electrode is buried deep inside the earth, then earth resistance will be decreases up to a particular level. आता आपण जमिनीमध्ये जेवढा अर्थिंग इलेक्ट्रोड आतमध्ये डीपमध्ये इन्सर्ट करणार आहोत, म्हणजे तुम्ही आता आपल्या घरामध्ये बोरिंग वगैरे असते, तर त्यामध्ये काय असतं, जेवढं आपण आतमध्ये जाऊ तेवढं काय असतं, वॉटरची कंटेंट इन्क्रीज होत गेलेलं असतं. ओके, त्यामुळं काय, जसं आपण जमिनीच्या आतमध्ये जाऊ तसं वॉटर कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळं जेवढं आपण अर्थ इलेक्ट्रोड आतमध्ये इन्सर्ट करू जमिनीच्या, तेवढं अर्थिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि अर्थिंग रेजिस्टन्स डिक्रीज होऊ शकतो. त्यासाठी डेप्थ ऑफ द प्लेट, म्हणजे अर्थ प्लेट असणार आहे किंवा अर्थ रॉड असेल किंवा अर्थिंग पाईप असेल, ते आपण जमिनीच्या आतपर्यंत इन्सर्ट करायचे आहे, की जेणेकरून अर्थ रेजिस्टिव्हिटी डिक्रीज व्हायला पाहिजे आणि अर्थिंग कंडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे. नेक्स्ट, यूज ऑफ पावडर, चारकोल अँड सॉल्ट. Surrounding the electrode, salt and charcoal mixed in proportion of the 1:5 of total mixture. It helps to reduce the area of exposure to the earth and provides sufficient moisture around the electrode that indirectly reduce the earth resistance. Surrounding the electrode, salt and charcoal are mixed in the proportion to 1:5 of total mixture. म्हणजेच काय, सॉल्टचं 1 प्रमाण आणि चारकोलचं 5 प्रमाण किंवा दोन्ही मिक्स केलं तरी चालू शकतं. ठीक आहे, सॉल्ट काय करतं, अर्थची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करतं. ठीक आहे, सॉल्ट वॉटर प्लस चारकोल काय करत असतं, जे काय पाण्याचं प्रमाण आहे ते पाणी ॲब्सॉर्ब करतं, वॉटर ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम चारकोल करत असतं. ठीक आहे, त्यामुळे सॉल्ट काय करणार, त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करणार आणि चारकोल काय करणार, जे काही जमिनीमधलं मॉइश्चर आहे ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून अर्थिंगची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे दोघांचं प्रोपोर्शन आपल्याला अर्थिंग रॉडच्या साईडला इन्क्रीज करायला पाहिजे. किंवा वरून जरी सॉल्ट वॉटर किंवा चारकोल लेअर टाकलं आपण तरीसुद्धा चालू शकतं. सॉल्ट वॉटर आतमध्ये इन्सर्ट होऊ शकते, पण चारकोलसाठी आपल्याला त्या पाईपमधून इन्सर्ट करू शकतो आपण, की जेणेकरून प्राण्याचं प्रमाण इन्क्रीज होईल. आता चारकोल आणि सॉल्टच्या ठिकाणी एक अर्थिंग पावडर म्हणून असते, ते आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तीसुद्धा आपण आतमध्ये पाण्यामधून इन्सर्ट करू शकतो, की जेणेकरून अर्थची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे. इट हेल्प्स टू रिड्यूस द एरिया ऑफ एक्सपोजर टू द अर्थ अँड प्रोव्हाइड सफिशियंट मॉइश्चर अराउंड द इलेक्ट्रोड दॅट इनडायरेक्टली रिड्यूस द अर्थ रेजिस्टन्स. म्हणजेच काय, हे जे काही जमीन वगैरे असेल त्या जमिनीवरतं अर्थ एक्सपोजर, म्हणजे जमीन उघडी वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण ते मिक्स केलं तर त्यावेळेला जे उन्हाचे प्रमाण आहे त्यामुळे काय होणार आहे, सॉइल ड्राय होणार आहे, ते प्रमाण कमी होणार आहे उन्हामुळे. ओके, नेक्स्ट इज द इन्क्रीज इन प्लांट एरिया. द डिस्टन्स कॅन ऑल्सो डिक्रीज बाय इन्क्रीजिंग द प्लांट एरिया. म्हणजे जो आपण अर्थिंगचा एरिया, सपोज एक सिंगल अर्थिंग आहे, त्या अर्थिंगचा एरिया इन्क्रीज केला, म्हणजे साईडला सॉल्ट, ब्लॅक सॉईल किंवा चारकोल वगैरे किंवा कोल पावडर असेल, त्याचं प्रमाण इन्क्रीज केलं, काय होणार आहे, एक प्लांट एरिया इन्क्रीज केला, अर्थिंगच्या प्लांटचा एरिया इन्क्रीज केला की ऑटोमॅटिकली अर्थ रेजिस्टन्स रिड्यूस होऊ शकतो. लार्ज साईज ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. आता जे अर्थ इलेक्ट्रोड यूज करायचे आहेत ते सपोज आपण कंडक्टर यूज केला किंवा जे काही साईज असेल ती इन्क्रीज केली. आता करंट आणि कंडक्टर याचं प्रोपोर्शन कसं आहे, डायरेक्टली आहे, जेवढी कंडक्टर साईज जास्त तेवढा करंट इन्क्रीज होणार आहे. आपल्याला मॅक्झिमम करंट कंडक्टरमधून इन्सर्ट करायचा अर्थला, त्यासाठी काय करतो आपण, जो अर्थ इलेक्ट्रोड आहे त्या अर्थ इलेक्ट्रोडची साईज आपल्याला इन्क्रीज करायला पाहिजे. वेन साईज विल बी इन्क्रीजेस देन अर्थ रेजिस्टन्स विल बी रिड्यूसेस, देन फॉल्ट करंट विल बी
easily pass through the earth electrode. Okay. Next is important terms related to the earthing. First point, earthing system. It is an electrical system in which all conductors are earthed. जो काय अर्थिंगचा एरिया आहे किंवा नंबर ऑफ अर्थिंग्स असतील ते जे अर्थ कंडक्टर्स आहेत तो जो एरिया आहे किंवा ती जी सिस्टीम आहे ज्या ठिकाणी आपण सगळे कंडक्टर्स अर्थ करतो त्या टोटल सिस्टीमला काय म्हटलेलं आहे earthed system or earthing system. An electrical system in which all conductors are earthed म्हणजे इलेक्ट्रिकलची एक सिस्टीम की ज्यामध्ये सगळे कंडक्टर्स earthed केलेले असतात ग्राउंड केलेले असतात. Earth electrode, any wire, pipe, rod or metal plate embedded in the earth for the purpose of making an effective electrical connection with general mass of earth is known as the earthing lead or main earthing conductor. अर्थ इलेक्ट्रोड इज एन वायर. अर्थ इलेक्ट्रोड म्हणजे काय एक वायर असू शकते तार असू शकते और पाईप जेआयची पाईप कॉपर पाईप असू शकते रॉड कॉपर रॉड और जे रॉड असू शकतो किंवा मेटल प्लेट. आपण प्लेट अर्थिंगमध्ये मेटल प्लेट यूज करतो त्या मेटल प्लेटमध्ये कोणती मेनली जे अँड कॉपरची प्लेट यूज करतो. एम्बेडेड इन द अर्थ फॉर द पर्पज ऑफ मेकिंग म्हणजे त्या पाईप वायर रॉड किंवा मेटल प्लेट आपण जमिनीमध्ये इन्सर्ट करतो फॉर मेकिंग इफेक्टिव्ह इलेक्ट्रिकल कनेक्शन विथ जनरल मास ऑफ अर्थ. की जे पाईप रॉड किंवा मेटल प्लेट असेल वायर पाईप रॉड मेटल प्लेट आपण जमिनीमध्ये इन्सर्ट करतो की जमिनीमध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्याचं जमिनीबरोबर किंवा अर्थबरोबर प्रॉपर इलेक्ट्रिकल कनेक्शन करतो. कशा थ्रू वायर पाईप रॉड आणि मेटल प्लेटचं त्या अर्थबरोबर प्रॉपर कनेक्शन करतो. त्या सिस्टीमला काय म्हटले किंवा त्या इलेक्ट्रोडला काय म्हटले किंवा त्या वायर पाईप रॉड और मेटल प्लेटला काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रोड. की ज्या वायर पाईप रॉड किंवा मेटल प्लेटचा आपण जमिनीबरोबर इलेक्ट्रिकली कनेक्ट करतो जमिनीशी त्या पाईपला किंवा रॉडला किंवा वायरला किंवा मेटल प्लेटला त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण अर्थिंग लीड और मेन अर्थिंग कंडक्टर. Next is types of earthing. There are various types of earthing which are we used as per the requirement of the system. First is conventional earthing and second is maintenance free earthing. In which conventional earthing there are many types. First type is plate earthing, second is pipe earthing, next is rod earthing, wire or strip earthing, earthing through wire or water mains. Last is earth mat, mesh or metal strip or huge power installation as generating station, etc. We discussed about these types of earthing in next lecture. Thank you.